वर निवडून आलेले होते। मार्च 1995 ते जुलै 1999 या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवलं आहे। 2019 मध्ये त्यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्र काम देखील केलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, मधुकरराव पिचड यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी आता समोर येते। खरं तर सागर 15 ऑक्टोबर पासून मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यानं त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर 15 ऑक्टोबर पासून उपचार सुरू होते। नंतरच्या काळात त्यांची तब्येत खालावत गेली आणि त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील लावण्यात आलं होतं। 2 ते 3 दिवसांपूर्वी म्हणजे या शपथग्रहण सोहळ्याच्या पूर्वी नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं की मधुकर पिचड यांची तब्येत अत्यवस्थ आहे आणि ते लवकर बरे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे। मधुकर पिचड यांच्या बाबतीत सांगायचं तर 80च्या दशकात निवडून आलेले मधुकर पिचड यांनी जवळपास 30 वर्ष नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून सातत्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे। ते आमदार राहिलेले आहेत। 2014 ते 2019 मध्ये त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे देखील त्या ठिकाणून आमदार राहिलेले आहेत। 95 ते 99 या काळामध्ये ते विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम जे आहे ते केलेलं आहे। आदिवासी समाजाचे नेते, आदिवासी समाजाचा एक राज्यातला मोठा चेहरा म्हणून मधुकर पिचड यांच्याकडे बघितलं जातं। नगर जिल्ह्यातून आदिवासी समाजाचं नेतृत्व त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांनी भाजपत देखील प्रवेश करून त्यांनी आणि वैभव पिचड या दोघांनी देखील आमदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे संपूर्ण राज्यभरात आदिवासी समाजाचा एक मोठा नेता, एक मोठा चेहरा म्हणून मधुकर पिचड यांच्याकडे बघितलं जात होतं। ब्रेन स्ट्रोक नंतर सातत्यानं ते तब्येतीच्या एकूणच या कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत होते। त्यांची प्रकृती जी आहे ती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती। मात्र आता त्यांचं निधन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या आदिवासी समाजाला या निमित्तानं एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। अनेक दिग्गज नेते जे आहेत त्यांनी या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। छगन भुजबळ हे देखील मुंबईत असले तरी ते देखील नाशिकमध्ये येऊ शकतात अशा पद्धतीची एक बातमी आहे आणि त्याच्यामुळे मधुकर पिचड यांच्या जाण्यानं राज्यातल्या आदिवासी समाजाला एक मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसल्याचं बोललं जात आहे। मधुकर पिचड